क्रेझी. संकेत दादा, कोणती बाईक आहे रे क्रेझी? ह्या गाडीचं नाव विकी 2 आहे. तर ही गाडी 83 सालातली आहे. त्या बाईकची हिस्ट्री काय इतकी स्पेशल काय? की ह्या गाडीचं प्रोडक्शन साधारण 8,000 प्रोडक्शन भारतामध्ये आलं होतं आणि त्यापैकी 4,500 गाड्या पुण्यात विकल्या गेल्या होत्या, म्हणजे महाराष्ट्रात एकंदरीत. ही मी ज्यांच्याकडनं गाडी घेतली त्यांचं नाव इसाक भाई म्हणून आहे आणि त्यांची बारामती मोपेड्स म्हणून एक एजन्सी होती. त्यांच्या वडिलांनी ही गाडी विकली आणि त्यांनी ही गाडी रिस्टोर केली. जशी की बाईक रिस्टोर्ड बाईक आहे, त्याची प्रोसेस काय असते जनरल? ही गाडी रिस्टोर करताना त्या गाडीचे पहिले पार्ट्स मी पहिले कलेक्ट केले पाहिजे, त्याच्यानंतर ती गाडी खोलली पाहिजे. आता मी ही गाडी रिसेंटली मुंबईला एक BCCI अॅन्युअल एक्झिबिशन होतं, तर त्याच्यामध्ये मी गाडी घेऊन गेलो होतो. 25 दिवसात पूर्ण रिस्टोर केली आणि ही गाडी तिथे घेऊन गेल्यानंतर इंडियन हेरिटेज कॅटेगरीमध्ये या गाडीचा सेकंड रँक आलेला आहे. या गाडीचा टोटल रिस्टोरेशन करायला तुम्हाला किती खर्च लागला? या गाडीला खर्च तसा कमी झाला, कारण की गाडीला बऱ्यापैकी पार्ट सगळे लागलेले होते. साधारण 50-55च्या आसपास खर्च झाला असतो गाडीला. सो माझा जनरल एक क्वेश्चन आहे की सपोज मला जर एक विंटेज स्कूटर घ्यायची किंवा बाईक घ्यायची आहे, तर मिनिमम माझ्याकडे किती बजेट असायला पाहिजे? आता तुम्ही जर बाईक म्हणसाल, जावा, SD, बुलेट आहे किंवा आता तुम्ही रिसेंटली बघताय आम्हाला एक जास्त क्रेज वाढलेला आहे. तुम्ही जर स्कूटरचा विचार करत असाल तर स्कूटर साधारण 8-10 हजाराच्या आसपास भेटायला पाहिजे. आणि तुम्ही जर यामाचा विचार करत असाल तर याम आता आपण बघतोय काय मार्केट चाललंय. स्टार्टिंग रेंजेस मी म्हणेन की 1,00,000, 1,25,000, 1,50,000 पासून 2 लाखापर्यंत गाड्यांची रेंज चालू आहे. लोकांची रिएक्शन काय असतं या बाईक बघितल्यावरती? आता आपण ज्या गाड्या बघतो तर त्या गाड्या सगळ्या ज्या असतात नॉर्मल जास्त सीसीच्या, म्हणजे साधारण 100 cc, 125 cc, 500, 1000 cc पर्यंत गाड्या बघतो. पण ह्या गाडीमध्ये दुर्मिळ भाग असाच आहे की ही गाडी आहे 50 cc फक्त, पण हिला हातामध्ये गेअर आहेत. स्कूटरला, लुनाला ज्या पद्धतीत हातात गेअर आले तर त्या पद्धतीत ह्या गाडीला हातात गेअर आले. तसं मला माहिती आहे की रिस्टोरेशन ही खूप पेशन्स वाली प्रोसेस आहे, तर याच्या मागचे मोटिवेशन काय तुमच्याकडे? त्याच्या मागं मोटिवेशन म्हणता येईल असं की दिवसेंदिवस गाड्यांची आवड ही वाढत चाललेली आहे. दरवर्षी पुणे, मुंबई अशा भागामध्ये BCCI जो इव्हेंट होतो, तर प्रत्येक इव्हेंटला नवीन काहीतरी न्यायचं, तर आपल्या गाडीला प्राइस मिळालंच पाहिजे. या ताकदीने आपण जेव्हा उभं राहतो तेव्हा ह्या गाड्यांचं 0 पासून काम होतं. दादा, मला याची राईड द्या ना एक. या ना, राईड मारा. हा, अशा नवीन गाड्यांच्या व्हिडिओसाठी फॉलो करा आणि लाईक करा. थँक्यू.